नमस्कार, नितीन वस्त्रनिकेतन तुळशीबाग पुणे पुन्हा स्वागत आहे। आज आपण स्पेशल ही साडी अशी आहे ना, खूप रिच आहे, सरासरी कुठं भेटत नाही। लक्षात घ्या, भेटली तरी एवढी व्हरायटी एवढी क्वांटिटी तुम्हाला कुठंच भेटणार नाही। आता ही साडी जर बघायला गेलं तर ही असणार आहे प्युअर टसर सिल्क। आता टसर सिल्क म्हणलं की कसं की एकदम रिच रॉयल आणि प्रतिष्ठा असं हे टसर सिल्क असतं। टसर सिल्क तुम्हाला ही टसर सिल्क थोडी वजनाला लाईट वेट असते आणि हाताला जर तुम्ही स्पर्श केला तर थोडी खरबडीत लागते। लक्षात घ्या, हे प्युअर सिल्क टसरचं वैशिष्ट्य। टसर सिल्क हे सगळ्यात जास्त ही झारखंडमध्ये भारतात झारखंडमध्ये बनली जाते। खूप रिच साडी आहे ही। ज्यांना कोणाला टसरमध्ये ईच अँड एव्हरी व्हरायटी हवी असेल तर नक्की आपल्या नितीन वस्त्रनिकेतन शॉपला व्हिजिट करा। आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे बघा ही साडी प्युअर टसर, म्हणजे 1% पण ह्याच्यामध्ये हे मिक्स वगैरे काही नसतं। आणि ही जर असते नो केमिकल प्रोसेस, जर एकदम लाईट वेट आणि हाताला थोडी खरबरीत मटेरियल, म्हणजे टसर सिल्क ओळखण्याची खासियत। ह्याच्या डिटेल्स तुम्हाला आणखी मी सांगू शकतो, काही विषय नाही आहे। हे बघा, आता हे टसर सिल्कमध्ये हा साडीला खादी टच दिला बघा, खादी टच। आता ही पण खादी टच एवढी भारी आहे साडी, एक नंबर कलेक्शन आलं, एक नंबर कलेक्शन। ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ना तर नक्की आपल्या नितीन वस्त्रनिकेतन शॉपला व्हिजिट करा। आता ह्या टसर सिल्कचा मूळचा रंग व्हाईट आणि ऑफ व्हाईट हे दोनच कलर असतात, लक्षात घ्या। पण आजकाल काय झालंय की प्रत्येकाला टसरमध्ये वेगळी कलर रेंज वेगळे हे पाहिजे, म्हणून ह्याला डाईंग केली जाते। डाईंग केल्यानंतर हे त्यातले डाईंगचे कलर आहेत, हे सगळे तुम्हाला डाईंगचे कलर आहेत। पण प्रॉपर तुम्हाला बघायला गेलं तर ह्या रॉयल साड्याचा लुक असतो व्हाईट आणि ऑफ व्हाईट टसर, म्हणजे तेच मेन, ती बेसिक असते। पण आजकाल हे सगळ्याला टसर हवं आहे, यात डाईंग करून हे प्लस त्याच्यामध्ये हे केलं जातं। एकदम रिच रॉयल लुक आणि कुठंही न भेटणारी एकदम तुरळक ही अशी साडी आहे बघा। आता हे टसरमध्ये पूर्ण प्लेन, बॉर्डर वगैरे काहीच येणार नाही, पण टसरचा तुम्हाला पल्लू येईल खादी टचचा, एकदम रिच लुक आहे। आणि ही साडी ओळखायची तर एकदम लाईट वेट असते, एकदम लाईट वेट। आता तुम्ही म्हणणार टसर आहे तर फुगणार का, तर हे अजिबात भोंगा वगैरे होत नाही, अंगाप्रमाणे तुम्हाला छान बसतं, एक नंबर साडी बसते, त्याच्यामुळे फुगायचा वगैरे काहीच विषय येत नाही। आणि हे वापरणारा ग्राहक वर्ग पण एवढा रॉयलचा असतो की त्यांना हे टसरचं माहिती असतं। आता रेंज पण तुम्हाला एक साधारण सांगतो, 7,500 ते 15,000ची रेंज ही टसर सिल्कमध्ये असते। आता हे टसर सिल्कमध्ये हे बघा हे काय दिले ना, हे पूर्ण हाताने केलेलं आहे, हे पूर्ण तुम्हाला हाताने केलेलं, म्हणजे टसर सिल्क ओळखायची ज्यांना ह्या माहिती आहेत ना त्यांना सांगायची गरज लागत नाही। पण नॉर्मल लोकांना हे कळणार नाही, लक्षात घ्या, हे नॉर्मल म्हणजे कळतच नाही की टसर वगैरे काय आहे। तर आणि ह्या साड्याचे ओळखायचं कसं की ह्या साड्या जास्त चकचकीत नसतात। तुम्ही म्हणणार मग एवढे पैसे दिले तर चकचकीत नाही, काही ह्या साड्याचं हे पण नाही। ह्या साड्याचं वैशिष्ट्यच हे असतं की काही कळतच नाही म्हणजे ही या रेटची साडी वगैरे असेल। आता ह्याच्यामध्ये एक कॉन्ट्रास्ट वगैरे बघा, हे कॉन्ट्रास्टमध्ये आणि प्युअर टसर थोडं असं खरखरीत असतं बघा, पण फुगत वगैरे नाही, लक्षात घ्यायचं, फुगत वगैरे काहीच नाही आहे। खूप रिच व्हरायटी आहे आणि छान। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ह्याची काळजी कशी घ्यायची हे पण तुम्हाला ह्या साड्याची सांगतो मी, काळजी कशी घ्यायची हे पण सांगतो। कलर बघा ना, कलरचा आपण एवढे पॅटर्न हे बनवून घेतात ना की तुम्ही ह्या साड्याच्या 100% प्रेमात पडणार, एवढे छान छान कलर्स त्यामध्ये आपण बनवून घेतलेले आहेत। साडीचा पॅटर्न तर अप्रतिमच आहे, नो डाऊट। त्याच्यामुळे ज्यांना कोणाला घ्यायचे असतील, तुम्ही शोधताय टसर सिल्क, पण आजकाल तुम्ही एक्झिबिशन वगैरे सोडलं तर तुम्हाला कुठंही एवढी व्हरायटी बघायला भेटत नाही। पण नितीन वस्त्रनिकेतन एक असं आहे ना की एक मराठी माणसाचं शॉप आहे। आज आपण बेसिक ज्या बंद पडलेल्या साड्या आहेत त्याच्यावर जास्त फोकस करतो, कारण ते तुम्हाला कुठेही तुरळक बाजारामध्ये बघायला भेटत नाही आहे। ती व्हरायटी आपण अवेलेबल करून त्याच्यामध्ये व्हरायटी डिझाईन्स आणि जेवढे कलर रेंज पाहिजे तेवढे आपण बनवून स्वतः घेतो, लक्षात घ्या। जर कुणाला अशा कलर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की व्हिजिट करा। हे रॉयल लुक, लोकांचे रॉयल लुक साड्या आहेत ह्या सगळ्या, त्याच्यामुळे ह्या साड्याचं काळजी, आता तुम्ही म्हणणार काळजी कशी घ्यायची, त्याची काळजी तुम्ही ओनली ड्राय क्लीन करू शकता। ड्राय क्लीन शिवाय तुम्हाला काहीच नाही आहे। ड्राय क्लीन केलं तर हे टिकतं खूप जास्त। आता पूर्वी टसर कसं व्हायचं की घडीवरती जायचं, पण ही साडी तुम्हाला घडीवरती वगैरे जात नाही, कारण त्याच्यामध्ये त्यांनी प्रोसेस वगैरे करून खूप छान छान यात व्हरायटी क्वालिटी छान बनवल्या आहेत। जर हवे असतील तर नक्की आपल्या शॉपला व्हिजिट करा। व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा, नवीन असाल तर नक्की आपल्या यूट्यूब, इंस्टा आणि फेसबुकला फॉलो करा, कारण अशाच प्रकारचं हे रिच लुक टसर प्युअर आणि प्युअर कतान हे सगळं तुम्हाला व्हरायटी जिथं कुठं बघायला भेटत नाही ती आपल्या इथं बघायला भेटणार आहे। ह्या साड्या घ्यायला खरंच या, ह्या साड्या लेक्चरर, आपल्या प्राध्यापक, मुख्याध्यापिका, कुठले पॉलिटिकल
नंतर असे तुम्हाला असं रॉयल लुक दिसायचं आहे, पण असं डिसेंट पण वाटली पाहिजे साडी, अशी भगभग नाही वाटली पाहिजे. तर हे टसर आहे प्युअर. लक्षात घ्या, प्युअर. रेट पण अंदाज दिलाय, क्वालिटी पण सांगितली, कशा प्रकारचं असते हे पण सांगितलं. नक्की या, व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा. परत एकदा सांगतो, ह्या साड्या तुम्हाला कुठंच भेटणार नाही आहेत. नितीन वस्त्रनिकेतन आपण बनवून घेतलेल्या आहेत, प्युअर टसरच्या, एकदम लाईटवेट साड्या येते. 30 ग्रॅम, 60 ग्रॅम, 80 ग्रॅम, 120 ग्रॅम ह्या साड्याचं एवढं वेट असतं. म्हणजे विचार करा प्रॉपर टसर कसं असेल.